लग्नानंतर आपण वेगळ्या घरात जातो, आपल्या सवयी बदलतात, त्यानुसार आपली माणसं सुद्धा बदलतात. आपल्या माणसांमध्ये जन्मापासून आता लग्न होईपर्यंतच्या सवयी वेगळ्या असतात आणि आपल्या माणसांना ते माहिती सुद्धा असतं की ही मुलगी अशीच आहे. पण जेव्हा लग्न होतं तेव्हा नवीन घरातील नवीन रीतिरिवाज, नवीन परंपरा ती सून शिकायला लागते. शिकायला थोडा वेळ लागला तरी ती मात्र तिच्यात थोडे का होईना बदल करते, जेणेकरून आपल्या नवीन घरात आपल्या माणसांना आपण आपलंसं वाटलं पाहिजे. पण काही काळानंतर असं होतं की त्या सवयी रटाळवाण्या वाटायला लागतात आणि मुलींना मग चिडचिड व्हायला लागते. मुलींना असं वाटायला लागतं आपण कितीही चांगलं वागलो तरी आपल्याला कोणच कौतुक करत नाही. तर एकीकडे असं असून सुद्धा दुसरीकडे असं असतं, काही जणांचे सासू सासरे त्याचबरोबर सासरची मंडळी खूप छान असतात. नवीन मुलीला आपल्या घरातील सवयी समजावून तर सांगतातच, पण तिच्या सवयी सुद्धा ॲक्सेप्ट करायला सुरुवात करतात. हल्लीचा जमाना हा फ्रीडम, त्याचबरोबर जेवढ्या मुली शिकलेल्या आहेत तेवढ्या एज्युकेटेड असून सुद्धा त्या नोकरीही करतात. त्यामुळे त्या त्यांचा स्वतःचा स्वाभिमान बाळगतात. अगदी दोन्ही घरच्यांनी जर स्वाभिमान बाळगला, समतोलता राखले, तर निश्चितच दोन्ही घरात नातं सुद्धा चांगलं राहतं. यावर तुमचं मत काय आहे नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.